सामन्याला होतीये सुरुवात. ज्या संघांनी नक्कीच पहिल्या राऊंड मध्ये चांगला आपला दाखवला. केव्हीपीसी कांदली आणि स्पोर्ट चाणे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सचिन पाटील येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन चाणे संघाकडून राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील मयुरेश साठी. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू आहे, लाईन बघावी लागेल. नक्कीच चांगला चेंडू होता. सचिन पाटील याचा मात्र पंचांच्या हात समांतर वाईट चेंडू आलाय. कुठेतरी आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. हॅलो हॅलो नक्कीच षटकार आला इथे मयुरेशच्या बॅट मधून. चांगला फटका गुड लेंथवर हाताला होता चेंडू, मात्र लाईन थोडीशी खराब होती. नक्कीच कुठेतरी या मिडल स्टंपवर होता हा चेंडू आणि त्याचाच फायदा घेतला फलंदाज मयुरेश याने आणि षटकारासाठी फेकून दिला होता. चांगली सुरुवात केव्हीपीसी कांदली संघासाठी. पहिला चेंडू अव्वंतर आला होता, वाईट चेंडू हाताला होता. त्यानंतर कुठेतरी लाईन बदलली, मात्र लाईनचा फायदा झालेला नाहीये. आता मात्र फुलटॉस चेंडू. परत एकदा झेलची संधी आहे का इथे? नाहीये. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. परत एकदा सीमा पार. नक्कीच षटकाराचा इशारा येतोय पंचांचा. अजून एक षटकार येईल. लगातारचा दुसरा षटकार आपल्याला बघायला मिळतोय मयुरेशच्या बॅटमधून. सीझन चेंज होतोय. चौकाराचा इशारा येतोय. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. खाली उतर नक्कीच योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. 4 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. षटकारानंतर एक चौकार आलाय. उतार असल्या कारणाने नक्कीच बाउंड्री लाईन दिसत नाहीये. त्याच्यामुळे चला सामना चालू करायचा आहे. चौकार असेल, षटकारानंतर चौकार आलाय नक्कीच आणि स्कोरबोर्ड पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये स्कोरबोर्ड पोहोचतोय. 11 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेलेल्या आहेत. खराब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते सचिन पाटीलच्या माध्यमातून, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली होती पहिल्या सामन्यामध्ये. फटकेबाजी सुद्धा चांगली केली त्याने पहिल्या सामन्यामध्ये. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, मात्र गोलंदाजीची सुरुवात इथे खराब झाली आहे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. कमबॅक करावा लागेल सचिन पाटील याला. मयुरेश चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. आता मात्र वरपीच चेंडू. झेलची संधी आहे. गोल्डन विकेट. मॅचची गोल्डन विकेट होती, मात्र संधी गमावली आहे. विकेट किपरच्या हातामधून हा चेंडू निसटलाय. नक्कीच मयुरेश ओव्हरपिच चेंडू होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न होता. झेलची संधी होती. विकेट किपर आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नक्कीच झेल घेता आलेला नाहीये आणि नक्कीच जीवनदान मिळाले इथे फलंदाज मयुरेश याला, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. 3 ते 4 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आले होते मागच्या मॅच मध्ये. त्याला जीवनदान दिलं गेलंय. आता मात्र खूपच सुंदर असा फटका.
महागात ठरते ही जेल. अजून एक षटकार येईल मयुरेशच्या बॅट मधून. ठाकरे सर ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. खूपच सुंदर असा डान्स त्यांच्या माध्यमातून सुद्धा केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मात्र अतिशय फलंदाजी आपल्याला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते मयुरेशाची. आता मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. सचिन पाटील याचा दुसरा निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये फेकलाय सचिन पाटील याने. चांगला कमबॅक, 2-3 मोठे फटके तरी आलेत. चांगली धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये केली आहे केव्हीपीसी कानली संघाने. मात्र 2 चेंडू डॉट सुद्धा आलेत. नक्कीच या डॉटचं पर्सेंटेज वाढवावं लागेल जर धावसंख्या रोखायची असेल इथे SS स्पोर्ट्स ठाणे संघाला. आता मात्र परत एकदा चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेट पॉइंट लाईनच्या बाहेर. सीमा पार षटकार. रसचा डान्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. नक्कीच आजचा आपला शेवटचा दिवस आहे धर्मवीर चषक 2025 चा. आजचा आपला शेवटचा दिवस, मेगा फायनल डे. आणि या फायनल डे मध्ये आजचा दिवसातील दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण बघत आहोत. केव्हीपीसी कानली आणि SS स्पोर्ट्स ठाणे. काय फलंदाजी करतोय मयुरेश. नक्कीच काय फलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये मयुरेशने 3 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. एक चौकार सुद्धा आला. नक्कीच 22 धावा त्याच्या माध्यमातून आल्यात 6 चेंडूंवर आणि एक वाईट चेंडू. अशा धरून 23 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल इथे SS स्पोर्ट्स ठाणे संघाला. चांगली फलंदाजी झाली आहे मयुरेश याच्या मार्फत. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला असेल फलंदाज निशांत. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मात्र ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल निशांत याला. बॉलर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय साहिल. आता मात्र फुल टॉस चेंडू होता. मात्र हवा तसा फायदा घेता आलेला नाहीये त्या फलंदाज आणि निशांत याला. आणि पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू, अवांतर धाव 1+1 अशा 2 धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडीशी खराब होती पहिल्या चेंडूवर साहिल याची. आणि विकेट किपरला काही कुठेतरी कलेक्ट करता आला नाही हा चेंडू. आणि नक्कीच एक चोटी धाव त्या दरम्यान मात्र पलून करण्यात यश मिळाले फलंदाजांना. 22च्या रूपाने एक धाव ॲड केली जाईल. साहिल याला कमबॅक करावं लागेल. मयुरेश परत एकदा स्ट्राईकला. चांगला चेंडू आहे. मात्र नक्कीच लाईन बघावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर आपल्याला बघायला मिळत आहेत पंचांचे. वाईटचा इशारा येतोय.
झेल जी सोडली होती विकेट किपरने कुठेतरी महागात ठरतीये. मयुरेश मागच्या वर्षीचा जर विचार केला तर या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज त्याने पटकावली होती नक्कीच याच स्पर्धेमध्ये आणि तोच मयुरेश त्याला जीवनदान दिलं गेलं आहे आणि ते कुठेतरी मागात ठरू शकतं. आतापर्यंत महागात ठरलंय चाणे संघाला, पण पुढे जाऊन किती महागात ठरेल हे बघणं उत्सुकतेचं असेल. त्या दरम्यान कमबॅक आपल्याला बघायला मिळतो. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलाय गोलंदाज साहिल याने. एक डॉट चेंडू आलाय दोन खराब चेंडू नंतर. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, परत एकदा झेलची संधी होती, परत एकदा झेल निसटलाय हातामधून. नक्कीच दोन कॅचेस इथे ड्रॉप केलेले आहेत फलंदाज मयुरेश याच्या. मागा ठरू शकतात या गोष्टी. नक्कीच झेल पकडणं गरजेचं असतं. पकडो कॅच जितो मॅच आपण नेहमी म्हणत असतो. नक्कीच जे प्रेक्षक आपण कॅमेऱ्याच्या समोर बसलेले आहेत, काल्या पडद्याच्या समोर खाली बसलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण तिथून थोडंसं साईड व्हायचं आहे, कारण की आपण संपूर्ण स्पर्धा योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे विनंती असेल आपण थोडंसं साईड व्हायचं आहे. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय आणि निर्धाव चेंडू होईल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून. आता मात्र परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, लूज चेंडू होता, मात्र बघा आपल्या अनोख्या अंदाजामध्ये महादेव ठाकरे सरांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, अव्वांतर धाव. आतापर्यंत 3 वाईड या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळालेत गोलंदाज साहिल याच्या मार्फत. आता मात्र बीमर की बिमारी, पंचांचा इशारा तो नो चेंडू, 9+4 अशा 5 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. अगेन डान्स आपल्याला बघायला मिळतोय महादेव ठाकरे सरांकडून. 9+4 अशा धावा. फ्री हिट असेल, फुलटॉस चेंडू आहे, मात्र फ्री हिटची संधी होती. झेलची इथे ट्राय केला नाहीये कारण की फ्री हिट होता, मात्र त्या दरम्यान मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील फलंदाजांमार्फत. आतापर्यंत खराब गोलंदाजी राहिली आहे चाणे संघाची. धावसंख्या झाली आतापर्यंत 35 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेलेल्या आहेत, मात्र फलंदाजी आहे चाणे संघाकडे. कमबॅक करावं लागेल, तरी कुठेतरी 60+ पर्यंत रोखलं KVPC कानली संघाला तर नक्कीच चेस करू शकतात. त्या दरम्यान आपल्याला कमबॅक बघायला मिळतोय. या चेंडूवर चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज साहिल. निर्धाव चेंडू येईल, कारण की मागच्या सामन्याचा जर विचार केला, पहिला सामना जो झाला होता त्या सामन्यामध्ये चाणे संघाने सुद्धा 70 धावा उभारल्या होत्या, मात्र गोलंदाजी चांगली आहे KVPC कानली संघाकडे. आणि तेच विचारात घेऊन जर 60च्या आतमध्ये जर रोखलं तर कुठेतरी नक्कीच ॲडव्हान्टेज थोडंफार राहील SS स्पोर्ट्स चाणे संघाला. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, परत एकदा बॅटची वरची एज घेतली आहे आणि चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. नशिबाची साथ आपल्याला बघायला मिळते. दोन्ही फलंदाजांना बॅटची वरची एज घेतली होती आणि नक्कीच विकेट किपरच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला होता चौकारासाठी. 2 ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 39 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. अजूनही 2 षटक शिल्लक असतील या पहिल्या इनिंगचे. कमबॅक करावं लागेल इथे नक्कीच SS स्पोर्ट्स चाणे संघाला. यानंतरचा सामना जो असेल आई गावदेवी स्पोर्ट वडवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळेल पाचगाव असा हा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं एका इनिंगच्या समाप्तीनंतर. आणि
पहिल्या दोन नक्कीच आणि पहिल्या 2 दिवसांमध्ये जे संघ क्वालिफाय झाले होते झाले होते दोंडावडवली आणि पालिवली. नक्कीच या दोन्ही संघांना जर तुम्ही माझा आवाज ऐकत असाल तर 3 वाजता ठीक 3 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, कारण की आजचा दिवसाचा शेड्यूल जो आहे नक्कीच 8च टीम आपल्या या होमसाई क्रिकेट असोसिएशनच्या खेळणार आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि तर तुम्ही जर माझा आवाज ऐकत असाल तर 3 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. आणि जे पण ज्या आई गावदुई स्पोर्ट वडवली संघाला सुद्धा सूचना असेल, ज्या खेळाडूच्या या टीम असतील त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा की टीम वेळेवर पोहोचल्या पाहिजेत, कारण की आपल्याला कालोख पडायच्या आधी हे सर्व सामने कंप्लीट करायचे आहेत. जास्तीत जास्त ओव्हरचे कंप्लीट करायचे आहेत. 3ऱ्या ओव्हरला होती सुरुवात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज दर्शन. स्ट्राईकला असेल मयुरेश. आता मात्र नो की बिमारी बीमर की बिमारी, परत एकदा चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार. गोलंदाजी खराब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एस एस स्पोर्ट्स ठाणे संघाकडून. नक्कीच सचिन पाटील याचा जर विचार केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याची सुद्धा खराब गोलंदाजी झाली. 23 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर साहिल याने सुद्धा 3 वाईट चेंडू टाकले. त्याच्यानंतर त्याला सुद्धा 16 धावा आपण बघायला मिळाल्या सेकंड ओव्हरमध्ये. त्यानंतर दर्शन हा सुद्धा पहिला चेंडू नो हाताळतोय. 9+6 अशा 7 धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील आणि फ्री हिट. नक्कीच उघडा डोले बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट मयुरेशसाठी. मयुरेश याची जी झेल सोडली होती तीच कुठेतरी महागात ठरतीये. नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये झेल सोडली होती विकेट किपरने आणि नक्कीच त्यानंतर 3 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आलेत. आता मात्र चांगला चेंडू चांगला कमबॅक, मात्र रन घ्यायचा प्रयत्न होता. एक छोटी धाव पूर्ण केली आहे. नक्कीच थोडंसं लूज आपल्याला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एस एस स्पोर्ट्स ठाणे संघाकडून रनआउटची विकेट इथे मिळाली असती, मात्र कोणताही प्रयत्न झाला नाही इथे विकेट घेण्याचा आणि त्या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे फलंदाजांच्या मार्फत. दर्शन राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज निशांत असेल. नक्कीच त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार आपल्याला बघायला मिळालेत आतापर्यंत. चांगली फलंदाजी त्याची सुद्धा राहिली आहे. सलामीची जोडी चांगली फलंदाजी करते KVPC कांदली संघासाठी आतापर्यंत. सत्तेचाळीस रनांची पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अपील केली जाते आणि पहिला झटका बसतो इथे KVPC कांदली संघाला. निशांत बॅक टू द पॅव्हेलियन. देवा देवा. खूपच सुंदर असा डान्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पहिला झटका बसतोय इथे KVPC संघाला निशांत त्याच्या रूपाने, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. नक्कीच 47 धावांची पार्टनरशिप इथे ब्रेक केली आहे. गोलंदाज दर्शन याने एक विकेट प्राप्त केली आहे. वीरू येतोय. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू बघावं लागेल. नक्कीच विकेट मिळाली असती मात्र थ्रो केलेला नाहीये. ते रणनीती थोडीशी खराब बघायला मिळते.
नक्कीच मयुरेश याची विकेट घेणं गरजेचं होतं, मात्र तिथे थ्रो केला नाही आहे त्या क्षेत्ररक्षकाने आणि सुखरूपरित्या इथे आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय फलंदाज मयुरेश. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय दर्शन याच्या मार्फत. आता मात्र खूप उंच गेलाय चेंडू, क्षेत्ररक्षक खाली येत आहेत आणि चांगला जज आणि झेल समाप्त केलाय. दुसरा झटका बसतोय कांदी संघाला. वीरू बॅक टू द पॅव्हिलियन. इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतात. काय सुंदर असा डान्स आपल्याला त्यांच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळतो या संपूर्ण स्पर्धामध्ये. नक्कीच चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. ओल्ड इज गोल्ड. नक्कीच खूप सारा एक्सपिरियन्स त्यांच्या मागे आहे. संपूर्ण शहापूर तालुका असेल, भिवंडी तालुका असेल, सर्वच्या सर्व स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आयोजक सुद्धा आहेत चांगले. दर्शन चांगला कमबॅक करतोय. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा राईज झाला. चेंडू समोरून उचली घेतली आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर फक्त आणि फक्त 1 धाव 5 चेंडूंमध्ये खर्च केली आहे गोलंदाज दर्शन यांनी. चांगली गोलंदाजी. नक्कीच चेतन शिकारी आई गावदेवी स्पोर्ट वडवली संघाचे समर्थक आणि माजी प्लेयर सुद्धा आहेत, ज्याने खूप सारी मेहनत घेतली या टीमसाठी, वेल दिला आणि कुठेतरी आता जॉब साठी सेटल आहेत आणि नक्कीच वेल काढून या आपल्या स्पर्धेसाठी हजर झालेले आहेत आणि नक्कीच त्यांचं सहकार्य नेहमी या स्पर्धेला आणि आई गावदेवी स्पोर्ट वडवली संघाला लाभलेला आहे. 3 ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 47 धावा. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल दर्शन याच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर 7 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवर 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर आणि फक्त 1च धाव खर्च केली गोलंदाज दर्शन याने आणि 2 विकेट प्राप्त केल्या. पहिल्या चेंडूवर 7 धावा आल्या होत्या. 9 चेंडू हाताळला होता, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. फक्त 1च धाव 6 चेंडूंवर त्याने खर्च केली. चांगली गोलंदाजी दर्शन याच्या मार्फत. नक्कीच आणि आई गावदेवी स्पोर्ट वडवली संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू इम्तियाज शेख यांचा आज बर्थडे सुद्धा आहे. तो आपण नक्कीच सेलिब्रेट करणार आहोत पुढे जाऊन. नक्कीच या ठिकाणी आमचे मान्यवर या ठिकाणी आमच्या समवेत उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आमच्या मान्यवरांचा शुभ आगमन होत आहे. धर्मवीर चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अशोक शेठ जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. बादशाही गावचे आहेत, उद्योगपती आणि त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धर्मवीर चषक 2000 इथून पाहू शकाल त्यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावर देत असताना सन्माननीय अशोक शेठ जाधव साहेब यांचं शुभागमन अगदी फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये अगदी सुस्वागतम त्यांचं या ठिकाणी केलं ते स्वागत केलं जातं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम.
धर्मवीर चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी करतोय आकाश आपल्या संघासाठी. लगातारची दुसरी विकेट हॅट्रिक वर असेल. चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय नक्कीच एस एस स्पोर्ट्स ठाणे संघाकडून. शेवटचे 8 चेंडू जर विचार केले तर 8 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली या गोलंदाजांनी. दर्शन आणि गोलंदाज आकाश, काय गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज आकाश याला. चांगली गोलंदाजी, कॅच आणि नक्कीच बॅटची वरची एज घेतली आणि चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. नक्कीच महादेव ठाकरे सर इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच नशिबाची साथ मिळते. चौकार येतोय फलंदाज प्रीतमच्या बॅट मधून. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. नक्कीच स्लॉग ओव्हरचं षटक आहे, मात्र या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आकाशाने. 2 विकेट प्राप्त केल्यात. एक नशिबाचा चौकार जरूर आलाय, मात्र परत एकदा कमबॅक करतोय गोलंदाज आकाश आपल्या संघासाठी. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू समोर खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाकडून कलेक्ट केला गेलाय चेंडू, मात्र फेकी थोडीशी खराब आहे आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्याला लॉंग ऑनला खेळून काढलं होतं. क्षेत्ररक्षक होता तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, मात्र फेकी थोडीशी खराब होती, त्याचमुळे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात फलंदाज प्रीतम याच्या मार्फत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या इनिंग मधील आणि नक्कीच चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळालाय या इनिंग मध्ये एस एस स्पोर्ट ठाणे संघाचा. आता मात्र लोअर फुल टॉस चेंडू, त्याला काव कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय आणि गॅप मधून चेंडू निघून जाईल. सीमा पार. चौकार. स्कोरबोर्डवर लावले आले आहेत आणि 58 धावांचं आव्हान ठेवलंय इथे केव्हीपीसी कांदली संघाने एस एस स्पोर्ट ठाणे संघासमोर. आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत नक्कीच प्रवीणजी शिंदे सर यांना विनंती असेल विश्वास केने सरांचा आवाज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल यानंतर. आणि इथे आगमन होत आहे प्रदीप पप्पू शेट यांचं शुभ आगमन झालेलं आहे धर्मवीर चषक 2025-26 मध्ये. नक्कीच खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. नक्कीच आपल्या वेलात वेल काढून हजेरी लावली, त्यामुळे नक्कीच तुमचे मनपूर्वक आभार असेल. नक्कीच यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत विश्वास केणे सर आपल्या नक्कीच सुमधुर आवाजाने सेकंड इनिंगला सुरुवात करतील. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. येस, धन्यवाद सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय धर्मवीर चषक 2025 चा थरार.
अनेक मान्यवर आता मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. या सर्व मान्यवरांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, मेगा फायनलचा दिवस. त्या अनुषंगाने अनेक क्रिकेटचे चाहते या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. एका बाजूला संघ चाणे आणि त्यांच्या अगेन्स्ट कानली संघाला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात, त्या म्हणजे तब्बल 58 धावा बनवायच्यात. 58 धावा अजूनही बनवायच्यात आणि इथून मात्र कशा पद्धतीने डाव साकारला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मान्यवरांचं पुनश्च आगमन होतंय आमच्या मुख्य मंचाच्या दिशेनं. इथे मात्र प्रकाशजी जाधव आणि नयन शेठ पाटील साहेबांचं आगमन झाले. येस, वेलकम. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. धर्मवीर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. टॉस करूयात पुढील मॅचचा. येस, सन्माननीय अशोकदादा जाधव साहेबांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. आपल्या मुख्य टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांना द्यायला लागेल ना, त्यांचा ओपिनियन घ्यायला नंतर. दोन नाही कसं अल्टरनेट राहणार. यो जाईल का? हॅलो हॅलो हॅलो. यो जाईल ना. यो पाठव. ए बॅट्समन कोण आहे? यो जाईल ना, तो जाईल. ए बॅट्समन कोण? समाधान स्ट्राइक वर नॉन स्ट्राइक आशिष. मान्यवरांना ओपिनियन घ्या. बारा आपले स्ट्राइक वर. चला, मॅचला सुरुवात होते. तसंच करायला लागेल. चला, मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे संघनायक आपण या मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. ओ, पहिला चेंडूवरती आक्रमण केलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज समाधान शून्यावरती बाद. टॉस करूयात. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ वडवले आणि त्यांच्या अगेन्स्ट पाचगाव संघ अशी लढत. आणि सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस का बॉस. आणि आमच्यापर्यंत दिवस येते की टॉस जिंकला आहे गावदेवी वडवली संघाने. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी पाचगाव या संघाला. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅच साठी. जाऊयात दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ चाणे त्यांच्या अगेन्स्ट टीम कानलीला आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती विकेट्स प्रस्थापित केल्या गोलंदाज मयूरनं. धावा बनवायच्या, तिथून मात्र 58चं टार्गेट सेट केलं गेलं होतं. त्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट प्रस्थापित झाला. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मयूरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती दिवेश सज्ज होतोय. दिवेशला इथे मात्र कमबॅक करावा लागेल. ओ, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. ओ, इथे मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळाला, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अगदी शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते मयुरेश होते. मयुरेशने इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा जरूर आपल्या संघासाठी वाचवल्या. चांगली बॅटिंग देखील करावी लागेल, कारण की 58चं टार्गेट आहे आणि त्या अनुषंगाने इथून मात्र जीवाच्या अक्कंदाने धाव खेळावी लागेल. एकच धाव आली आहे. यस, पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की फक्त ही एकच धाव आली आहे. त्या अनुषंगाने 3 धावा जरूर वाचवल्या. ओ, मिस टायमिंग आहे. आता मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतो आहे. विकेट क्रमांक 2. ईशानने इथे मात्र चांगला झेल टिपला आणि फलंदाज होते बाद.
सचिन त्याला काय तुझा फ्रंटला सचिन. त्याने दाखवलंच नाही तुझा यार. फलंदाज इथून मात्र बाद झालेत आणि सचिन नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओ पुन्हा मिस टायमिंग आहे. संधी असेल परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत होते परंतु तत्पूर्वी धावबाची संधी पुन्हा मिस. आयुष्यात संधी फार कमी वेळा मिळत असतात परंतु इथे मात्र दुसऱ्यांदा संधी मिळाली होती आणि इथून मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे तब्बल 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 3. आमच्या मंचावरती अनेक मान्यवर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय प्रदीपजी पप्पू शेठ पाटील उद्योगपती तथा अशोक शेठ जाधव उद्योजक भातसई, अनंता पाटील सानेगावचे समाजसेवक आहेत, निलेशजी पाटील साहेब आहेत सानेगावचे समाजसेवक आहेत, भास्करजी विषय साहेब आहेत खर्डी गावचे समाजसेवक, प्रवीणजी देसले 10 गावचे समाजसेवक, नयनजी पाटील आसनगावचे समाजसेवक आणि त्याचबरोबरीनं प्रकाशजी जाधव भातसईचे समाजसेवक. सर्व मान्यवर आमच्या मंचावरती इथे मात्र उपस्थित आहेत. सर्व संजय दादा वारगडे साहेबांच्या अत्यंत जवळचे निकट वर्गीय आहेत आणि त्या अनुषंगाने धर्मवीर चषकामध्ये वेळात वेळ काढून त्यांनी देखील उपस्थित दाखवले. सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं आणि धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत असेल. जाव्यात मार्चच्या दिशेने धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. गोलंदाज मयूर पुनश्च सज्ज. हा चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय आणि इथे मात्र दरम्यान हा शेवटचा अंतिम चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4. आता मात्र चेंडू शिल्लक 18 मध्ये बनवायचे आहेत. 54 धावा. चला आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करूयात. एका बाजूला मॅच देखील चालू राहील, दुसऱ्या बाजूला आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. तर या ठिकाणी स्वागत सन्मान आपण करतोय. सन्माननीय पप्पू शेठ पाटील उद्योगपती आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी सन्माननीय संजय दादा वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय. तर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. धर्मवीर चषक 2025-26 मध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांचा या ठिकाणी थाटामाटामध्ये शाही सन्मान करत आहोत. मायची उबदार शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दादांना आपण सन्मानित करत आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय सन्माननीय अशोक शेठ जाधव उद्योगपती भातसई. मी पुन्हा एकदा दादांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. मॅच कंटिन्यू चालू राहू द्या. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सानेगावचे समाजसेवक निलेशजी पाटील, संदेश गोतारणे यांना विनंती असेल आपण निलेश दादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. जे सानेगावचे उद्योगपती आहेत आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत सन्माननीय भास्कर विषय साहेब जे खर्डी गावचे आहेत, सुभाष जोशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. पुढील सन्मान निलेश पाटील यांचा आपण या ठिकाणी करत आहोत. झाला का? सन्माननीय अनंता पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. HR पाटील यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय प्रवीणजी देसले जे 10 गावचे समाजसेवक आहेत, त्याचा समाजसेवक संदेश गोतारणे हे यांचा स्वागत करतील. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभते. अगदी पाहिलं तर विश्वाजी थळे साहेब, कुंदनजी पाटील साहेब, त्यानंतर सोन्यादादा पाटील यांची सर्वांची उपस्थिती आपल्याला लाभताना पाहायला मिळाली आणि आज हे सर्व समाजसेवक या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून ग्रामस्थ मंडळ वडवलीच्या वतीनं हार्दिक स्वागत. पुढील सन्मान करत आहोत आपण सन्माननीय आदरणीय नयनजी पाटील जे आसनगावचे आहेत. HR पाटील आपण या पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नयनजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे.
त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय सन्माननीय प्रकाश जाधव भातसई यांचा या ठिकाणी सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे, जे भातसई गावचे आहेत. यावर्षी आपल्याला भातसई संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला नाही. या ठिकाणी प्रकाश दादा जाधव यांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय भूषण पाटील केवणी गावचे आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. HR पाटील सर या तुम्ही आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. हे सर्व मान्यवर खरं तर यांना आपण धन्यवाद देऊयात. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला भेट दिली. आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि जातोय आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक केनी सर आपल्या समोर जॉईंट होतील. थँक्यू सो मच. येस धन्यवाद. पुण्याच्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आता मात्र नक्कीच जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये बनवायच्यात 49 धावा. थोडंसं शांत आणि नक्कीच संत अशी मास सुरू आहे, कारण की निसर्गरम्य वातावरणामध्ये सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. पारस आता मात्र येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पारसला आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आहेत आणि आता मात्र नक्कीच समीकरण हळूहळू पुढे चाललंय. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील अतिशय सुरेखरित्या मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. पहिला चेंडू इथे मात्र डॉट फेकला जातोय गोलंदाज पारसच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल जिंकण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आत्ताच्या घडीला इथून मात्र सिंगल डबलने काम चालणार नाहीये. चांगलं बॅटल आणि इथे रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील येतोय डॉट. सातत्याने चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आमच्या स्क्रीनवरती हे सर्व मान्यवर आपण पाहू शकता. बहुसंख्येने इथे मात्र उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रदीप पप्पू शेठ पाटील उद्योगपती राहणालचे, अशोक शेठ जाधव उद्योजक भातसेचे, अनंता पाटील साहेब उद्योजक साणेगावचे, निलेशजी पाटील साहेब साणेगावचे उद्योजक, भास्करजी विशे खार्डीचे समाजसेवक, प्रवीणजी देसले दहागावचे समाजसेवक, नयनजी पाटील जे आसनगावचे समाजसेवक आहेत आणि प्रकाशजी जाधव जे भातसेचे समाजसेवक आहेत. हे सर्व मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री संजय तुकाराम शेठ वारगडे साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख. आणि हे सर्व मान्यवर आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. आमच्या या मुख्य मंचावरती क्रिकेटचा आणि धर्मवीर चषकाचा मनमुराद आनंद घेतात. या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं नक्कीच पुनश्च आपण करूयात सहर्ष हार्दिक आभार. वरव्या बॅटने ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि आता मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढील मॅचसाठी वडवली संघ देखील सज्ज आहे. त्यांच्या अगेन्स्ट पाचगाव संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सध्याच्या घडीला आता मात्र चांगली कंबर कसली आहे चाणे संघाने. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती जोडल्यात. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा दमदार स्ट्रोक, दणदणीत खणखणीत चौकार. फटका दमदार आहे. इथे मात्र डाऊन द फिल्डर, क्या बात आहे, कमालीचा झेल, फलंदाज फेल. आणखी एक झटका मैदानाच्या आतमध्ये. टीम कानलीला फलंदाज बाद.
धावसंख्या धावफलकावरती 16 वरती आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 7 चेंडू आणि 7 मध्ये बनवायच्या आहेत 42 धावा. आता मात्र समीकरण अवघड उरताना मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू आहे या षटकातील. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत आणि अशोक शेठ जाधव जे उद्योजक आहेत बादशाहीचे त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभले. मोलाचं सहकार्य त्यांचं देखील अशोक शेठ जाधव यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. त्यांनी देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला केलं. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. आज अंतिम दिवस आहे, वेळ वाचवणं गरजेचं असेल. 7 चेंडू आणि 7 मध्ये बनवायच्यात तब्बल 42 धावा. 7-42 समीकरण. फुल टॉस चेंडू आहे. आक्रमकता दाखवले परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये, मिस टायमिंग झाला. इथे मात्र आणखी एक झटका मैदानाच्या आतमध्ये टीम कानलीला फलंदाज बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं या ठिकाणी मात्र मनोरंजन आमच्या या 2 शिमुकल्यांच्या वतीनं. छोटा भीम आणि मिकी माऊस जगत माशच्या दिशेनं अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 अजूनही बनवायच्यात. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता उरली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती वीरू आलाय. वीरूने चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज असतील. मिडल फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी आकड्याने आता मात्र फारसा फरक पडणार नाहीये, कारण की आता मात्र 5 मध्ये 41 बनवायच्या आहे. धावांचा आलेख आता मात्र पुढे जात असताना 5 चेंडू 41 धावा बनवायच्या आहेत. सन्मान्य अशोक शेठ जाधव साहेबांच्या वतीनं देखील या स्पर्धेला फार मोठं योगदान आहे. मुळाचं सहकार्य त्यांनी देखील केलं. त्यांचं देखील आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आणि धर्मवीर चषकाच्या वतीनं सातत्याने आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. असं सहकार्य करत राहा, जेणेकरून प्रत्येक वर्षामध्ये ही स्पर्धा या विभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे तब्बल 4. सन्मान्य पप्पू शेठ पाटील देखील आहेत, उद्योगपती राहणालचे. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. या सर्व मान्यवरांच्या नक्कीच सहकार्यातून ही स्पर्धा आपण पाहतोय. हे भव्य दिव्य आयोजन आहे आणि निसर्गाच्या नेत्रदीपक अशा वातावरणामध्ये आपण पाहिलं तर बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेला माऊली गड, माऊली किल्ला आणि त्या किल्ल्याच्या शेजारी त्या गडाच्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 20-25 6 दरार. ठाण्याचा ढाण्या वाघ धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावारूपाला असलेली स्पर्धा. इथे फटका दमदार आहे. तिथे मात्र धावा किती असेल आमच्यापर्यंत पोहोचवतील आमचे पंच. येस, एकच धाव असेल. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 19 वरती जाऊन पोहोचले आहे आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीम गावदेवी वडवली आपण सज्ज राहा पुढील मॅच साठी आणि त्यांच्या अगेन्स्ट पाचगाव संघ असेल. फटका दमदार आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक परंतु बनून राहतील दर्शक. इथे मात्र फायनल टच देत असताना मधाच्या आतमध्ये बॅटरच्या माध्यमातून हा दमदार स्ट्रोक षटकार. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला. एक चेंडू शिल्लक आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ती म्हणजेच टीम चाणेनं कानलीनं. येस, स्कोरर अपडेट देत असताना आणि आता मात्र हा सामना जिंकलाय
कानली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल चाणे संघाचं भरभरून कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयुरेश, ज्याने आक्रमक कामगिरी केली. तब्बल धावा बनवल्या मयुरेशने, त्या म्हणजेच 11 चेंडूमध्ये 30 धावांची आक्रमक केली साकारलेले मयुरेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मयुरेश लगेचच या मॅन ऑफ द